व्यक्तीला त्याच्या अस्तित्वाच्या 4 आयामांमधून ऑर्गॅझम मिळण्याची शक्यता असते. शरीर, बुद्धी, मन, ऊर्जा आणि भावना. यापैकी व्यक्तीचा जो डायमेन्शन, अस्तित्वाचा जो आयाम जितका प्रबळ, त्या आयामातून त्याला तेवढं जास्त ऑर्गॅझम मिळत असतं, कारण तो त्याच्या इंटरेस्टचा विषय असतो. त्या आयामाशी तो जरा जास्त डीपली कनेक्टेड असतो, म्हणून तो आयाम त्याला लवकर ऑर्गॅझम मिळवून द्यायला सक्षम असतो. तर आता याच संदर्भाने या आयामांपैकीचा तिसऱ्या आयामासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत की जर तुमच्या या अस्तित्वाच्या 4ही आयामांपैकी एखाद्या आयामाला जर ऑर्गॅझम मिळत नसेल तर त्याचे काय लक्षणं दिसत असतात आपल्याला त्या माणसामध्ये, त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये, या संदर्भात आपण खूप डिटेल चर्चा करत आहोत. तर ह्या व्हिडिओत आपल्याला खास प्रामुख्याने माणसाचा मानसिक आयाम बघायचा आहे, किंवा ज्याला आपण बौद्धिक किंवा इंटलेक्च्युअल म्हणतो, तो आयाम आपल्याला आज इथे बघायचा आहे. तर जेव्हा व्यक्तीला त्याच्या मानसिक किंवा बौद्धिक ऑर्गॅझमची त्याची गरजेची पूर्तता होत नाही, तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीमध्ये कुठली कुठली लक्षणं दिसतात. आधी मी सगळी लक्षणं सांगून घेते, मग आपण त्याच्यावर डिटेल चर्चा करूया. पहिलं की ही माणसं अतिविचार करतात. ही माणसं प्रत्येक गोष्टीच्या खूप खोलात जातात. ही माणसं अतिचिकित्सा करतात. ही माणसं इतका अनियंत्रितपणे विचार करतात की यांना असं वाटतं आपल्या मेंदूला एखादं बटन असलं असतं ना तर बरं झालं असतं की ते बटन बंद केलं असतं तर मेंदूचे हे विचार थांबले असते. इतकी यांची बुद्धी यांच्याकडनं अतिविचार करून घेते आणि सगळी एनर्जी त्या विचार करून करून ड्रेन झाल्यामुळे हे माणसं नेहमी खूप लो एनर्जी फील करतात. त्यानंतर हे माणसं प्रत्येक गोष्टीत ना काहीतरी अर्थ शोधण्याचा, लॉजिक शोधण्याचा प्रयत्न करतात. म्हणायला काही झालेली घटना काही एवढी गंभीर, एवढी महत्वाची काही नसतं, पण यांना मात्र प्रत्येक गोष्टीत काहीतरी अर्थ शोधायचा असतो. त्यानंतर हे माणसांना नेहमी काहीतरी ज्ञान मिळवायच्या मागे पळत असतात, पण अर्थात हे सकारात्मक अर्थाने नाही बरं का. यांच्या मनात अशी भावना असते की आपल्याकडे जे काही आहे ना ते अपूर्ण आहे, आणि म्हणून मग ते याच्या मागे पळतील, त्याच्या मागे पळतील, हे शिकतील, ते शिकतील, इथे क्लास लावतील, आणि हे फक्त शिकतच राहतात. पण हे ज्ञान प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करण्यासाठीचं कॉन्फिडन्स यांच्या आत येत नाही, कारण यांचं मन यांना आतून सांगत असतं की नाही नाही, आपलं ज्ञानाचा शोध अजून पूर्ण नाही झाला, आपल्याला अजून पूर्ण सगळं काही समजलेलं नाहीये, थांब अजून थोडं, थांब अजून थोडं, म्हणून हे चालढकलपणा करत राहतात किंवा कुठल्याही निर्णयाप्रत येण्यासाठी खूप वेळ घेतात, आणि मग अशा वेळी यांच्या हातातून बऱ्याच संधी निघून जातात, आणि मग परत यांना ती नकारात्मकता ग्रासते की अरे आपण संधीचा लाभ घेऊ शकलो नाही, म्हणजे आपल्यातच काहीतरी उणीव आहे, आपलंच नॉलेज अजून पूर्ण झालेलं नाहीये, ज्ञान आपल्याला पूर्ण आलेलं नाहीये, वगैरे वगैरे वगैरे. असं तर या जगामध्ये ज्ञान खूप आहे, आपण ते प्रत्येक नाही मिळवू शकत. थोडंफार जेवढं कामापुरतं तेवढं ज्ञान घेऊन आपण काम चालवू, एखादी गोष्ट सुरू करू शकतो, पण यांना मात्र पूर्ण ज्ञानाची भूक यांची इतकी मोठी असते ना की हे त्या ज्ञानाच्याच मागे पळत राहतात, आणि मग यामुळे बऱ्याच गोष्टी यांच्या डिले होतात, यांची निर्णय क्षमता पण बऱ्याचदा वीक होते या सगळ्यामुळे. तर असं हे सगळं व्यक्तीला जेव्हा मानसिक ऑर्गॅझम मिळत नाही तर त्याच्यात अशी विविध लक्षणं माणसाला त्याच्या पर्सनॅलिटीमध्ये दिसून येतात. कारण का, आपल्या सगळ्यांनाच माहितीये की निसर्गाने माणसाला दिलेलं एक सगळ्यात महत्वाचं वरदान आहे ते म्हणजे आपली बुद्धी, आणि बुद्धीच्या जोरावर आजपर्यंत माणसांनी एवढी सगळी प्रगती केलेली आहे स्वतःची. त्यामुळे इथे परत एकदा तोच विषय किंवा तीच संकल्पना की तुमची बुद्धी तुम्हाला कंट्रोल करतेय की तुम्ही बुद्धीला कंट्रोल करताय. मग यावर ठरेल की तुमच्याकडे असणारी बुद्धी तुमच्यासाठी शाप आहे की तुमच्यासाठी वरदान आहे. काही माणसांच्या केसमध्ये दुर्दैवाने त्यांना असणारी बुद्धी ही त्यांच्यासाठी वरदान न ठरता शाप ठरत आहे, आणि तुम्हीही त्यापैकीच एक असताल. तर याचा साधा सरळ अर्थ एवढाच आहे की तुम्हाला मानसिक ऑर्गॅझम योग्य किंवा पुरेसं मिळत नाहीये, आणि म्हणून तुम्ही गांभीर्याने यावर काम केलं पाहिजे. ठीक आहे. तर आता हेच सगळं आपण थोडंसं सविस्तर बघूया. कसं, तर मी तुम्हाला एक प्रसंग सांगते, त्याच्याशी तुम्ही इमॅजिन करा की कधी कधी आपल्या पोटात अपचन होतं आणि आपल्याला जुलाब लागतात. जेव्हा ते जुलाब लागतात ना तेव्हा एक्झॅक्टली होतं काय, तर आपल्या शरीराचं काहीतरी म्हणजे जी डायजेशन सिस्टीम आहे तिच्यात बिघाड निर्माण होतो, आणि त्यामुळे डायजेशन सिस्टीम मधल्या काही गोष्टी या अनियंत्रित होतात, आणि मग त्या अनियंत्रणातून माणसाला डायरिया किंवा जुलाब होतात, की त्याच्या शरीरातून जे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया आहे ती त्याच्या कंट्रोलच्या बाहेर जाते. असं सगळ्यांच्या बाबतीत होतं की नाही, सगळ्यांनी हे अनुभवलेलं आहे. काही माणसांच्या बाबतीत त्यांच्या बुद्धीची सिस्टीम सुद्धा अशाच प्रकारे त्याच्यात काहीतरी फॉल्ट निर्माण होतो, आणि जसं इथे ही डायरियाची केस असते ना, तिथे यांच्या बुद्धीचा असा बौद्धिक डायरिया या लोकांना होतो, या लोकांना बौद्धिक जुलाब होतात, आणि हे लोक इतके अतिप्रचंड आणि
इतके अनियंत्रित विचार करतात की विचार करतच राहतात, एकामागे एक एकामागे एक एकामागे एक एकाच वेळी इतके विचार इतके विचार इतके विचार, विचारता सोय नाही. असं तुम्हालाही कधी होतं का? हे सगळं मानसिक ऑर्गॅझम न मिळण्याचा परिणाम आहे. आणि तुम्हाला जर असं होत असेल तर तुम्हाला यावर खूप सिरियस होऊन काम करणं गरजेचं आहे. कारण बुद्धी हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे. त्यामुळे ती बुद्धी आपल्या फेवर मध्ये काम करते का आपल्या अपोज मध्ये काम करते, हा एक अतिशय सिरियस विषय आहे. जर ती आपल्या फेवर मध्ये काम करत असेल तर उत्तम, रादर तिने आपल्या फेवर मध्येच काम केलं पाहिजे, नाही तर काही खरं नाहीये तुमचं. तर त्यामुळे याबद्दल सांगण्यासारखं महत्वाचं हे की काय आहे ना, आपल्याला बुद्धी तर देवाने खूप दिलेली, पण म्हणून आपल्याला आयुष्यात पडणाऱ्या प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर शोधणं गरजेचं नाहीये. आणि लोक नेमकी इथंच चूक करतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर शोधायचं असतं आणि काहीतरी निष्कर्षावर पोहोचायचं असतं. खरं तर ऍज त्याची काही गरज नसते बरं का. पण तरी सुद्धा, म्हणजे जसं उदाहरणार्थ झोपेत एखाद्या माणसाला एखादं स्वप्न पडलं की त्याला स्वप्नात ना एखादा साप दिसला किंवा काहीतरी असं दिसलं, असं काहीतरी, लगेच लोक घाबरून जातात आणि दुसऱ्या दिवशी, नाही आता मी न्यूमरोलॉजिस्ट आहे म्हणून अनुभव सांगते की मग लोक मला सांगतात, मॅडम आम्हाला ना अशी स्वप्न खूप पडतात, तशी स्वप्न खूप पडतात, असं खूप होतं तसं खूप होतं. किंवा मग माझ्या आयुष्यात ना ते असं एक गोष्ट घडून गेलेली आहे आणि आता मला तुम्ही सांगा की माझ्या आयुष्यात ते तसं का घडलं. माझं म्हणणं काय की तुमच्या आयुष्यात काहीतरी घडलं ना, झालं गेलं, त्या अनुभवातून काय धडा घ्यायचा तो तुम्ही घ्या आणि पुढे कामाला लागा ना. किती दिवस त्याच्यातच गुंतून पडणार आहात. पण नाही, यांना यांची बुद्धी खर्चच करायची असते आणि शोधच घ्यायचा असतो. काय गरज आहे, काही अडलंय का, ठीक आहे, त्याच्यातून तुम्हाला काहीतरी धडा मिळण्यासाठी ती गोष्ट किंवा ती घटना घडून गेली असेल, ती घटना त्याच्यातून जे तुम्हाला म्हणजे काय म्हणता येईल, जो सध्या तुम्हाला बोध झालेला आहे ना तो पण पुरेसा आहे. अजून त्याच्यापेक्षा डीप बोध घेण्याची किंवा त्याच्याबद्दल अजून काही डिटेल 4 जणांकडनं समजून घेण्याची असं काही गरज नसते. पण लोकांना उगाच डोकं लावायचं असतं. लोकांना उगाच ना प्रत्येक गोष्टीत काहीतरी लॉजिक शोधायचं असतं. जसं आपण त्यांना सांगितलं की तुम्ही पुढच्या म्हणजे समजा पुढच्या 1 महिन्यात तुम्हाला नोकरी लागेल, तर लोक नाही पण कसं शक्य आहे, मग असंच होईल, मग तसंच होईल. म्हणजे आपले जे लिमिटेड बिलीफ आहेत, ते लिमिटेड बिलीफ सिस्टीमचं म्हणजे मर्यादित, ज्याला आपण म्हणतो ना की मर्यादित आपली विश्वासाची जी भावना आहे, तर ती इथे निगेटिव्हली काम करते या लॉजिकच्या मागे. आणि त्यामुळे काय होतं ना, आपल्याला बऱ्याच म्हणजे गोष्टी मिळवण्याची जी मानसिक दृष्टी आपल्याला स्वतःला तयार करायचं असतं, स्वतःची सायकोलॉजी तयार करायची असते, ती आपल्याला तयार करता येत नाही. आणि तुम्ही जर कधी लॉ ऑफ मॅनिफेस्टेशन वगैरे, लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सगळं ऐकून असेल तर त्यात हेच सांगितलेलं आहे की लॉजिकच्या मागे पळू नका. तुम्हाला सांगितलं ना की या महिन्यात तुम्ही करोडपती होणार, तुम्ही विश्वास ठेवा ना. तुम्हाला विश्वास ठेवायला काय जातंय, नाही पण मी मग कसा करोडपती होईल, मग मला लॉटरी लागेल का माझ्या घरी माझ्या गच्चीवर पैशाचा पाऊस पडणार आहे. अरे तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला करोडपती होण्याशी मतलब आहे ना, मग बस रोज तशी प्रार्थना करा, रोज तसं फील करा की हो मी झालोय करोडपती. पण नाही, यांना करोडपती व्हायचं नाही, यांना चांगलं रिलेशनशिप मॅनिफेस्ट करायचं नाही, काहीच आयुष्यात मिळवायचं नाही. फक्त आपल्या लिमिटेड बिलीफ मध्ये जगायचं की हे कसं होईल तसं होईल, नाही हे तर शक्यच नाही, मी तर असाच आहे, मी तर मूर्खच आहे, मी बावळटच आहे, माझ्यामध्ये तर ही कमतरता आहे, माझ्यामध्ये तर ती उणीव आहे. पण हे यांना कळत नाही की या जगात कोणीच परफेक्ट नाहीये, सगळ्यामध्ये काही ना काही कमतरता आहेच. पण इथे यांची बुद्धी नको तिथं काम करती आणि मग हे सकारात्मक दृष्टीने विचार करू शकत नाही. त्यामुळे ही जी तुमची लॉजिकल बडबड 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 सतत सुरू असते ना लॉजिकल ब्रेनची, तिचा आवाज जरा शांत करायला शिका. तिला जरा कमी नर्चर करा, तिला ना जास्त खाद्य देऊ नका. आणि त्यासाठी मानसिक ऑर्गॅझम कसं प्राप्त करायचं याचे वेगवेगळे माध्यम मी पुढे सांगणार आहे. तेही अनुभवा आणि तसं मी पर्सनलाइज मार्गदर्शन पण करते प्रत्येकाला तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून, तर तेही तुम्ही माझ्याकडनं करून घेऊ शकता. तर मी तर तुम्हाला पर्सनलाइज त्याचं गायडन्स करू शकेलच. पण हे आपण प्रामुख्याने बोलत या विषयासंदर्भात होतो की मानसिक ऑर्गॅझम न मिळाल्याचं लक्षण काय काय आहे. तर ही माणसं खूपदा द्विधा मनस्थितीत असतात. त्यानंतर ही माणसं प्रत्येक ठिकाणी स्वतःचं लॉजिक वापरतात आणि यांच्या मनामध्ये सतत कन्फ्युजन असतं, गोंधळलेली सिच्युएशन असते की हे होईल का, ते होईल का, असं होईल का, तसं होईल का, खूप अतिविचार करतात. आणि काय आहे ना, आपल्या शरीरामध्ये सगळ्यात जास्त एनर्जी कोण कंझ्युम करतं माहिती का, आपलं ब्रेन, आपला मेंदू. मग तुम्ही तुमच्या त्या मेंदूला एवढं थकवता ना विचार करून करून की सगळी तुमची एनर्जी ते मेंदू वापरतं जास्तीत जास्त आणि मग परिणामी शरीराला एनर्जी मिळत नाही जेवढी त्याला गरज आहे एखादी कृती करण्यासाठी. आणि मग या लोकांना शारीरिक कष्टाची कामं नकोशी वाटतात. आणि
मग अशी कामं टाळण्याकडे यांचा भर असतो आणि त्यातून यांचं कधी कधी बऱ्याचदा नुकसान सुद्धा होऊ शकतं. बरं, आता हे ज्या पद्धतीने हे लोक अशा अनियंत्रित विचार करतात ना, या अनियंत्रित विचार करण्यातून काय होतं, हे खरं तर आपण जेव्हा झोपतो ना रात्री, तेव्हा रात्री झोपताना आपल्या शरीराला तर विश्रांतीची गरज असते, पण शरीरापेक्षाही जास्त आपल्या मेंदूला विश्रांतीची गरज असते आणि झोप ही त्या दृष्टीने माणसासाठी महत्वाची आहे. पण हे लोक काय करतात, यांच्या फक्त शरीराला झोपवता, मेंदूला झोपवतच नाहीत. मग काय होतं ना, झोपेत सुद्धा तो मेंदू तुमची एनर्जी कंझ्युम करतच राहतो आणि मग तुमचं शरीर ना ज्या पद्धतीने रिफ्रेश व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ते रिफ्रेश होत नाही. त्याची ती एनर्जी स्टोरेज आणि एनर्जी रिचार्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती पूर्ण पूर्ण होत नाही. आणि मग कितीही तास तुम्ही झोपले तरी सुद्धा तुमची झोप पूर्ण होतच नाही. झोपेतून उठल्यावर सुद्धा तुम्हाला थकल्या थकल्यासारखंच वाटतं किंवा झोपेत सुद्धा तुम्ही इतके अतिविचार करता की ती तुमची झोप शांत होत नाही. आणि मग तुम्ही 4-5 तास झोपले तर ती झोप तुम्हाला पुरेशी होत नाही. मग खूप वेळ झोपून राहावंसं वाटतं आणि ती झोप पण मग पुरेशी होत नाही. असं सगळं म्हणजे एकामुळे दुसरं, दुसऱ्यामुळे तिसरं, तिसऱ्यामुळे चौथं, असं सतत काही ना काही निगेटिव्ह गोष्टींचे कॉन्सिक्वेन्सेस जे आहेत ते तुमच्या बाबतीत तुम्हाला घडताना दिसतात. तर हे असे सगळे लक्षणं मेंटल ऑर्गॅझम जर मिळत नसेल, बौद्धिक ऑर्गॅझम जर मिळत नसेल, तर व्यक्तीला अनुभवास येतात. यात एक डायमेन्शन असा की काही माणसं जी असतात ना, त्यांना असं गूढ, रहस्यमयी तत्वज्ञान किंवा साहित्य किंवा असं एखादं शास्त्र की जे खूप गूढ आहे, तर अशा गोष्टींचं वाचन करणं किंवा जाणून घेणं हे त्यांना खूप आवडतं. अर्थात एक कुतूहल म्हणून हे असं सगळं शिकण्यात वाईट काहीच नाहीये. पण या सगळ्यामध्ये स्वतःला किती अडकवायचं आणि किती नाही यालाही काही मर्यादा असली पाहिजे. काही माणसं त्यांच्या आयुष्यामध्ये तत्वज्ञानामध्ये इतकी गुरफटलेली असतात की ते प्रॅक्टिकॅलिटीमध्ये आयुष्यच जगत नाही. त्याचं कारण त्यांना प्रत्येक गोष्टीत तत्वज्ञान शोधायचं असतं आणि मग ते शोधण्याच्या नादात ते प्रेझेंट मोमेंट एन्जॉय करणंच मिस करतात, कारण तिथे पण ते अर्थच शोधत बसतात. आणि मग अशी माणसं काय करतात ना, मग माणसं एकटं एकटं राहणं पसंत करतात. आणि एकटं राहिलं म्हणजे हा एकांत तुम्हाला ठीक आहे, जेव्हा माणसाला एखाद्या गोष्टीवर मनन चिंतन करायचं असतं तेव्हा त्याने एकांतात राहण्यात गैर काही नाही. पण तुम्हाला प्रत्येकच वेळी जर एकटं राहण्याची फिलिंग येत असेल तर ते मात्र गंभीर आहे. असं नसलं पाहिजे. शेवटी आपल्याला आयुष्य एन्जॉय करायचंय तर आपल्याला सगळे पैलू एन्जॉय करायचे, फक्त ज्ञानाच्याच मागे पळायचं नाहीये. काही अनुभवजन्य ज्ञान पण आपल्याला अनुभवायचं आहे, काही अनुभव पण घ्यायचा आहे जगाचा, एखादी गोष्ट ज्ञान नसताना पण एक्सप्लोअर करायची आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी ज्ञानाच्या परिपूर्णतेमागे पळण्याची ही जी माणसाच्या आत ती जे कुतूहल असतं किंवा मग माणसांना काय असतं, काही माणसांना ना स्वतःच्या बद्दल जाणून घ्यायचं असतं. पण मग स्वतःबद्दल जाणून घेण्याच्या कंटेक्स्ट मध्ये ते काय करतात ना, स्वतःच्या आत डोकावून त्यांना बघायचं नसतं. ते काय करतात, ज्योतिषाकडे जातात, न्यूमरोलॉजी वाल्याकडे जातात, टॅरो कार्ड वाल्याकडे जातात, अजून कोणी ते पास्ट लाईफ रिग्रेशन म्हणून वगैरे असतं बघा, त्याच्याकडे जातात, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम वाल्याकडे जातात, हिप्नोटिझम वाल्याकडे जातात आणि त्यांना जाऊन म्हणतात माझ्याबद्दल काहीतरी सांगा. सांगा माझ्या भूतकाळात काय घडून गेलं, सांगा माझ्या भविष्यात काय घडणार आहे. अहो, तुमच्या भविष्यात काय घडणार आहे हे तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही. आणि व्हॉट एव्हर तुमच्या भविष्यात जे पण काही घडणार असेल, दुर्दैवाने त्यात काही निगेटिव्ह असेल ना, तर ते तुम्ही टाळू शकता आतापासून कॉन्शियसली स्वतःला त्याच्यासाठी प्रिपेअर करून. पण उगाचच भविष्यात ती गोष्ट घडणार आहे हे तुम्ही आजच कोणाकडनं तरी जाणून घेताय, त्यासाठी त्याला पैसे देताय, त्याच्यावर विश्वास ठेवताय आणि उगाचच तुमची बुद्धी नको तिथं खर्च करून ती बुद्धी चुकीच्या वळणाला नेत आहात. हे कुठेतरी या सगळ्यामध्ये ना डेंजर असतं की या माणसांचं ना, त्यांना त्यांच्याबद्दल किती काही सांगितलं ना त्यांचं मनच नाही भरत. त्यांना अजून काहीतरी ऐकायचंच असतं, अजून काहीतरी ऐकायचंच असतं, अजून काहीतरी ऐकायचंच असतं. हे यांचं कुतूहल जे आहे ना, तर म्हणजे शेवटी काय ना बघा, कुठलीही गोष्ट अति तिथे माती असते. तर हे जे तुम्ही अति तुमच्या बुद्धीचा वापर करता ना, तर हे योग्य मेंटल ऑर्गॅझम न मिळण्याच्या लक्षणाचा परिणाम आहे. त्यामुळे तुमच्या बुद्धीला जे आहे ना ते योग्य खाद्य द्या, म्हणजे ती बुद्धी तुमच्या फेवर मध्ये काम करेल, तुमच्या विरोधात नाही. आणि काय आहे ना, बुद्धी ही चंचल असता कामा नये, ती स्थिर असली पाहिजे. हे भगवद्गीतेत सुद्धा श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. आता बुद्धीलाच मन असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच काय, आपलं मन जे आहे ते चंचल नसलं पाहिजे, ते स्थिर असलं पाहिजे. स्थिर म्हणजे काय, तर म्हणजे स्थिर म्हणजे काय, तर सतत प्रत्येक गोष्टीच्या कशाच्या ना कशाच्या तरी मागे पडण्याची ही जी आपली हौस आहे ना, ती थोडीशी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता आली पाहिजे. आणि आता सध्या जे सुरू आहे ना, त्याच्यावरच आपल्याला आपलं लक्ष एकाग्र करता आलं पाहिजे. त्याला म्हणतात मन स्थिर करणं किंवा बुद्धी स्थिर करणं. तर जेव्हा तुम्ही ही बुद्धी किंवा तुमचं हे मन जेव्हा स्थिर करताल ना, परत एकदा इथे तेच की ते तुम्हाला नियंत्रित करतं की तुम्ही त्याला नियंत्रित करता. जेव्हा तुम्ही त्याला नियंत्रण करायला लागता ना, तुमचं मनावर जेव्हा तुम्ही एकदा तुमचं नियंत्रण मिळवता ना, तेव्हा तुम्ही सगळं जग पण जिंकू शकता. आणि तुम्ही जर का तुमचं मनच जिंकलं नाही, तर तुम्ही जग जरी जिंकलं तरी ते व्यर्थ आहे.
त्यामुळे तुमच्या या बुद्धीला लगाम घाला. ही बुद्धी तुमच्या फेवरमध्ये काम करतीये, तुमच्या आसपासच्या लोकांच्या फेवरमध्ये काम करतीये की त्याच्या विरोधात काम करतीये, हे जरा एकदा जाणून घ्या. म्हणजे हे जे मी म्हणतो ना चिकित्सक बुद्धीचे लोक, हे आपल्या घरातल्या मंडळींना पण प्रश्न विचारून इतके भांडावून सोडतात ना, कुठे गेला होता, मग कायच केलं, मग कायच कोणी सांगितलं, मग हा असाच का बोलला, मग तो प्रत्येक गोष्ट तुम्हाला कशाला बुद्धी लावायची आहे? प्रत्येक गोष्टीत तुम्हाला कशाला तुमचं जजमेंट पास करायचंय? प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला कशाला प्रतिक्रिया द्यायची आहे? प्रत्येकाला तुम्हाला काहीतरी कशाला काहीतरी त्याच्यावर टॅग लावायचाच आहे की हा असाच आहे, तो तसाच आहे, हा असाच करत असेल, यांनी हे असं केलं म्हणजे त्याचा उद्देश तसाच असेल, तो तसं वागतोय म्हणजे तो तसाच असेल. कशाला? कोणी काही वागो, कोणी काही करो, तुम्ही काय आहात, कसे आहात तुम्हाला माहिती आहे ना. मग सोडून द्या ना त्याला. कशाला प्रत्येकाचा एवढा प्रभाव स्वतःवर पाडून घेताय? म्हणजे याने काय होतंय, तुम्हाला इमोशनल ऑर्गॅझम तुमचा इंटलेक्च्युअल ऑर्गॅझम तर तुम्हाला मिळत नाहीये, पण कुठेतरी तुमची भावनिकता पण त्याच्यातून खराब होतीये ना. कारण की हे तुमचं लॉजिकल ब्रेन तुम्हाला प्रत्येकाबद्दलच काहीतरी विचार करायला भाग पाडतं आहे आणि नॉट नेसेसरी ते प्रत्येक वेळी पॉझिटिव्हच विचार करत आहे. तर यातून जे होणारं नुकसान आहे ना ते भरपूर विविधांगी असतं. म्हणून प्रत्येक गोष्टीत आपल्याला डोकं लावण्याची आणि प्रत्येक गोष्टीला अतिविचार करण्याची गरज नाही. जेवढी गरजेची आहे ना तेवढाच विचार करायचा आणि जे काही सुरू असेल त्याबद्दल माइंडफुल राहायचं. भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ लावणं, डिकोड करणं, प्रत्येक गोष्टीला डिकोड केलंच पाहिजे असं जरुरी नाहीये. जरी बुद्धी तुम्हाला देवाने फुकट दिलेली आहे ना, म्हणून तुम्ही तिला खूप इतकं पण नाही म्हणजे इतकं पण नका वापरू की तुमचा मेंदू सगळी एनर्जी कन्झ्युम करता आहे. ते जे मी म्हटलं ना डायरिया, ती सवय तशी नका लावू. त्याला डायरिया होऊ देऊ नका. त्याला वेळीच रोखा. अनियंत्रित होऊ देऊ नका. आणि हे सगळं कसं मिळवायचं तर पुढे मी याबद्दल सविस्तर सांगेनच. पण त्याबद्दल आता जरी तुम्ही तो विलिंगनेस दाखवला की आता मला माझ्या बुद्धीवर काम करायचं आहे, तर तसं ते तुम्ही ठरवणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे की खूप मनात अतिविचार आले की स्वतःचं मन कशावर तरी एकाग्र करण्याचा प्रयत्न करा आणि तो जो डायरिया आहे त्याला वेळीच अटकाव करण्यासाठी वेगवेगळे मार्ग जे आहेत ना ते शोधून ठेवा.